नमस्कार शिक्षक बांधवांनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत मूलभूत संख्या ज्ञानात मुले सक्षम होण्यासाठी आपण वर्गात अनेक कृती घेत असतो. आजच्या व्हिडिओतून आपण संख्यांवरील क्रिया या कौशल्याअंतर्गत येणाऱ्या स्तर क्रमांक 23 च्या 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणे सोडवणे याविषयी सोप्या व रंजक पद्धतीने अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी कशी वाटेल हे पाहणार आहोत. मुलांना मूर्त स्वरूपातील वस्तू, चित्र, प्रत्यक्ष कृतीतून आपण अध्ययन अनुभव देत असतो. याच्या माध्यमातून आकलन देखील चांगल्या प्रकारे होते. म्हणून आज आपण बेरीज ही संकल्पना समजल्यानंतर वजाबाकी ही संकल्पना शाब्दिक उदाहरणाद्वारे रंजक पद्धतीने चित्रांचा वापर करून समजवू शकतो. कारण ज्यावेळेस आपल्याजवळ प्रत्यक्ष कृती करण्यासाठी वस्तू रूपात साहित्य पुरेसे उपलब्ध नसतील त्यावेळेस आपण चित्रांचा वापर करून अध्ययन अनुभव देऊ शकतो. मुलांना चित्र फार आवडतात हे आपल्याला ठाऊकच आहे. याचाच फायदा आपल्याला अध्यापनात कसा होईल हे उदाहरणाद्वारे पाहूया. मयूर जवळ 8 गोट्या आहेत. त्यातील 2 गोट्या त्याने समीरला दिल्या. तर मयूर जवळ किती गोट्या शिल्लक राहतील? चित्रात आपण 8 गोट्यांचे चित्र काढून 2 गोट्या कमी करून दाखवू. म्हणजेच 8 मधून 2 वजा केल्यास 6 उरतात. असे एक अंकी उदाहरण आपण चित्र काढून नेहमी समजावत असतो. हेच आपण 2 अंकी उदाहरणासाठी देखील वापरू शकतो. ते कसे हे आपण पुढील उदाहरणाद्वारे पाहूया. सायलीने बागेतून 18 फुले तोडून आणली. त्यातील काही फुलांचा तिने हार बनवला. आता तिच्याजवळ 6 फुले सुट्टे उरले. मग तिने किती फुलांचा हार बनवला असेल बरे? या उदाहरणात एकूण दिले आहेत 18 फुले. किती फुले उरलीत? 6 फुले. काय विचारले आहे? किती फुलांचा हार बनवला. काय करावे लागेल? तर वजाबाकी. अशा प्रकारे सविस्तर माहिती मुलांना द्यावी. हे उदाहरण सोडवण्यासाठी देखील आपण चित्राचा वापर करू शकतो. या स्तरापर्यंत येण्यापूर्वी मुलांचा दशक व एकक हा संबोध स्पष्ट झालेला असणार आहे. म्हणून आपण दशक, एकक रूपाचे चित्र काढून वजाबाकी करू शकतो. वजाबाकी करताना नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. म्हणून आपण मोठ्या संख्येचे चित्र दशक, एकक रूपात काढूया. उदाहरणात मोठी संख्या आहे 18. म्हणून 18 या संख्येचे 1 दशक व 8 एकक असे चित्र तयार करावे. सोबत उदाहरणाची मांडणी देखील करावी जेणेकरून उदाहरण समजण्यास सोपे होईल. आता वजाबाकी कशी करावी हे प्रत्यक्ष करून पाहूया. एककाच्या घरात आहे 8 व 6 म्हणजेच 8 एकक चित्रातून 6 एकक चित्र वजा करून 2 एकक उरले. दशकाच्या घरात केवळ 1 आहे म्हणून दशक चित्रातून काहीच वजा होणार नाही. 1 दशक जसंच्या तसं राहील. चित्राचे निरीक्षण करून लक्षात येईल की 1 दशक 2 एकक उरले. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल 1 दशक 2 एकक म्हणजेच 12. आता आपण अजून एक उदाहरण समजून घेऊ. पर्यावरण दिनानिमित्त शाळेत लावण्यासाठी सरांनी 36 प्रकारची रोपे आणली. त्यातील 22 रोपे पटांगणात लावली. तर अजून किती रोपे लावायची बाकी आहेत? मुले या स्तरापर्यंत उदाहरणाची मांडणी चांगल्या प्रकारे करू लागतात. तसेच दशक व एककाची ओळख देखील झालेली आहे. मुलांना उदाहरण सविस्तर व सोप्या भाषेत समजावणे. जसे की उदाहरणात एकूण काय दिले आहे? तर 36 रोपे. किती रोपे लावली आहेत? तर 22 रोपे. काय विचारले आहे? तर किती रोपे लावायची बाकी आहेत? मग यासाठी काय करावे लागेल? तर वजाबाकी. ही सगळी माहिती मुलांकडून काढून घ्यावी जेणेकरून उदाहरण अजून चांगल्या प्रकारे समजेल. त्यानंतर उदाहरणाची मांडणी करून घेऊया. आता उदाहरणात मोठी संख्या आहे 36.
म्हणून 36 या संख्येची चित्ररूपातील दशक एकक मांडणी करूया. आता चित्रात दिसत असल्याप्रमाणे 6 एकक मधून 2 एकक वजा केल्यास 4 एकक उरले. त्याचप्रमाणे 3 दशक मधून 2 दशक वजा केल्यास 1 दशक उरले. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळाले 14. म्हणजेच उदाहरणात विचारल्याप्रमाणे अजून 14 रोपे लावायची बाकी आहेत. शिक्षक बांधवांनो, अशा प्रकारे चित्ररूपातील मणिमाळ, दशक दांडे, काड्यांचे गठ्ठे अशा विविध चित्रांचा वापर आपण उदाहरण सोडवण्यासाठी करू शकतो. दशक एकक रूपातील चित्र विद्यार्थी अगदी सहज व सोपे असल्याने आवडीने काढतील. त्यामुळे उदाहरण अगदी सहज सोडवू शकतात व आपले विद्यार्थ्याला योग्य स्तरापर्यंत नेण्यासाठीचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होण्यात मदत देखील होणार आहे. शिक्षक बांधवांनो, अशा प्रकारे 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन जीवनातील वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणं सोप्या पद्धतीने सोडवता येऊ शकतात व आपल्या पुढील स्तरासाठी विद्यार्थी तयार होऊ शकतात. तर निपुण विद्यार्थी घडवण्यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.